महाराज की जय। श्री रमणादेवी माते की जय। श्री रमणादेवी महाराज की जय। ओम काळमृदंग वाजला रंगभूमीला नमन हे नटेश्वराला काळमृदंग वाजला रंगभूमीला नमन हे नटेश्वराला
रसिक हो नमन ओम रवळनाथाय नमो नमः सर्वमंगलमांगल्यं शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सादर करतो मी माझ्या नवलाई वाचेस्तो माझी नवलाई मामुली ही मांडव करवारीची सावली माझी नवलाई मामुली ही मांडव करवारीची सावली माझी विठ्ठलाय पावली आजने गावाची मालकी माझी विठ्ठलाय पावली आजने गावाची मालकी
गंडकी नगरीचा राजा चंद्रपाणी
पाहिजे. हे सूर्य नारायण, हे भास्कर, तू जर मला प्रसन्न झाला असशील तर मला अमरत्व दे. तू अमृत मागतोस करे. जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. तथापि तुला सत्य असलेले देवयोनी, मनुष्य, नाम, स्वापदे यांच्यापासून किंवा दिवसा, रात्री, पहाटे, त्या काळी, त्या वेळी तुला मृत्यू येणार नाही. मी तुला आता अमृताचे भोजन देतो. जोपर्यंत हे अमृत तुझ्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही. प्रणाम. चक्रपाणी ज्याचा बाप, सगळ्यापासून ज्याची उत्पत्ती आणि सूर्य नारायण करून अमरत्व प्राप्त करणारा दैत्य सम्राट खऱ्या अर्थानं हा देव दानव यांच्यामध्ये नेहमीच युद्ध, पण हार मात्र या दानवांची होती. पण आता नाही. हे सारं मला जिंकायचंय, पण काय करावं हे काही सुचत नाही. नारायण नारायण. आदरच्या नारदाचा वर शब्द बदल घमंड करणारा नारद आज आपल्या दिशेने येते. याची थोडा वेळ वाट पाहिलीच पाहिजे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखे हरिनाम हरिनाम. गातो मुखे हरिनाम. अंत
यावे यावे मुनिवर्य, तुमच्या येण्यानं आज मी धन्य झालोय. नारायण गोड सिंधू तो अगदी आज आनंदी आनंदात दिसत आहे. अरे मुनिवर्य, या सूर्य नारायणाकडून अमरत्व प्राप्त केलंय, पण काय करावं हे काही सुचत नाही. नारायण नारायण सिंधू दैत्य विचार कसला करतो म्हणजे देवाचा राजा इंद्र फारपर्यंत तेव्हा प्रथम इंद्र पुढे स्वारी करून त्या इंद्र देवांचं राज्य हस्तगत करून घे. तू नका अति सुंदर अशी कल्पना दिली, आणि देवांचा राजा इंद्र आणि ती अमरावती हस्तगत करतो म्हणजे झालं. कळीचे स्वातंत्र्य मिळालेच आहे हीच बातमी देवांचा राजा इंद्र यांना सांगितलीच पाहिजे. येतो मी नारायण. नारदाच्या सांगण्याप्रमाणे प्रथम अमरावतीवर स्वारी केली. आलं लक्षात आपल्या त्या जोडीदार चंड मुंड अमरावती हस्तगत करायचे आणि या साऱ्या तिकडे आम्हा दैत्यांचं साम्राज्य आणि त्या देवांचं नामहरण केलं पाहिजे आणि आपलं साम्राज्य
विश्व निर्माण झाल्यावर अनेक महान जन्माला आले. अनेक देव देवता सुद्धा माझ्या अमरावतीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. अशी माझ्या अमरावतीतून आणि या अमरावती राजा देवराज इंद्र या स्वर्ग सुखाचा आनंद घेतोय. या स्वर्ग सुखाचा आनंद घेतोय. नारायण नारायण भक्ती वाचूनी मुक्तीची मजा जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मजा जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मजा जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मजा जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. इंद्रदेवा आपल्या चरणी वंदन. आशीर्वाद हो की यावे यावे मुनिवर्या यावे. तरी तर सप्तपदावर भ्रमण करता करता आज आमच्या अमरावती या सृष्टीमध्ये काहीतरी अग्नित घटना घडली हे तेव्हा सत्य आहे. तेव्हा मुनिवर्या सांगा या सृष्टीचे समाजाचे निधन करावं. नारायण नारायण. तसं सांगू इंद्रदेवा सूर्यदेवांच्या वरप्राप्तीमुळे सिंधू दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याच्या मनात असुरी लालसा प्रकट होऊन तो आपल्या शासन घटनाची वल्गना करतोय आणि पुढ्यात राहणे तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. तो आपण सावध म्हणतो. मुनिवर्या तो सिंधू किती महापराक्रमी असला तरी त्याचा अंत हा निश्चित झालेला आहे. तेव्हा आपण निर्धास असा मुनिवर्या. ठीक आहे इंद्रदेवा सांगा ना आपले इंद्रपुरी येतो मी जावे. अमरत्व प्राप्त करणारं दैत्याचं आज तुझी ही अमरावती हस्तगत करण्यास सज्ज आहे. हे सिंधू तू अधर्माला म्हणत आहेस म्हणून त्या अमरावतीला नाच सोडून त्या इंद्र देवाला शरण ये. यातच काही समज. हे देव कर्म करणाऱ्या पाप्या या अमरावतीचा पतिपती शोभत नाही. असे हिंमत तर चला तुझा शस्त्र म्हणजे या इंद्राचं सामर्थ्य ठाऊक नाही. तेहतीस
अमरावती देवांचा राजा इंद्र आणि माझ्याशी बाबा या साऱ्या पुरामध्ये एक योद्धा समर्थ नाही. म्हणूनच सांगतो अमरावतीचा नाच सोडून हे इंद्र देवाला शरणे तुझ्या रक्षकांची समर्थ आहे. आणि रक्षण करणार समर्थ आहे. सांगा तेवढी मतायला उतर. पुन्हा सांगतो अधर्माला देवी कधीच माफ करत असते. आणि तुला जर अधर्माचा डाव खेळत असेल तर कधी इंद्र देवाशी बरोबर आणि या साऱ्या खंडात माझं राज्य चालतं मग. या अमरावती माझ्या स्वाधीन करायचे. साऱ्या घोडामध्ये माझ्याशी बरोबरी करावा एक योद्धा समर्थ नाही. माझे संकेत आहे चंडामुंडा यांना ठार मारले पाहिजे. हे चंडा मुंडा
हा. हा. रसिकजनाच्या मनापासून आलेलं पारितोषिक श्री प्रदीप अमरावती हस्तगत केली आणि अमरावतीचा उपभोक्ता झाला हा दैत्य सम्राट सिंधू आणि या साऱ्या त्रिभुवनावर असुरांचं राज्य प्रस्थापित व्हायला पाहिजे आणि म्हणून त्याचा स्वारी केली त्या अमरावतीवर या सर्व युद्धातून इंद्राचा पराभव झाला आणि दैत्य सिंधूने अमरावती हस्तगत केली. रंगमंचावर सादर करतो गणेश पुराण आधारित पौराणिक नाट्य सिंधू दैत्याचा वध, सिंधू दैत्याचा वध, सिंधू दैत्याचा वध. नारायण नारायण काय मागू अनंता तुला लाख मुलाचा जन्म दिला झाले संतांचे दर्शन मला देव अंतरी मी पाहिला परमपिता ब्रह्मदेवा आपल्या चरणी वंदन असो. मुनी वर्य, कोणते शुभवर्तमान
नारायण नारायण. कसं सांगू परमपिता ब्रह्मदेवा, सूर्यदेवांच्या वरप्राप्तीमुळे तो सिंधुदैत्य फार उन्मत्त झाला आहे. खुद्द स्वर्गावर स्वारी करून इंद्राने त्रस्त केला आहे आणि आता थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने चाल करणार आहे. ते आपण सावधला म्हटलं. तुम्ही वर्य आपण निर्धास्त असावं. योग्यवेळी येतात त्या सिंधूचा वध होईल. आपण निर्धास्त असावं. हे काय तर सत्य रे? हे ब्रह्मदेव सावधान, हा सिंधू तुझ्यावर आक्रमण करतोय. माझे वानर हे ब्रह्मदेव, ही सृष्टी निर्माण करून तुम्ही देवाने तुम्हा दानवाला अन्याय केला. जे जे आमच्या वाट्याला आलं ते ते तुम्ही राहून गेला. पण आता नाही. पण सिंधू सूर्यदेवाच्या वधाने फार उन्मत्त झालाय. तुझ्या अंगात दुखत असेल तर स्वीकार युद्धाचा. चलता का? स्वागतम सुस्वागतम. कशी कहो सादर करत आहोत सिंधू दैत्याचा वध. या सिंधू दैत्याने अमरावती हस्तगत केली आणि राहिल्याचे ब्रह्माचं सत्य लोक. या ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली, चार वेद निर्माण केले. असा सृष्टी निर्माण करता परमपिता ब्रह्मदेव त्याच्या सत्य लोकांवर आक्रमण करतो. हा सिंधू दैत्य आणि या समान युद्ध भूमीमध्ये सिंधू आणि परमपिता ब्रह्मदेव यांच्या घालवून असं युद्ध होत असतं. परमपिता ब्रह्मदेव आणि सिंधू यांचा घालवून युद्ध. हा सिंधू दैत्य अहंकाराने बांधला. त्याच्या मनात असलेली इच्छा प्रकट झाली आणि म्हणून सुखंडाचा आव्या धरू लागला. हा असुर सम्राट सिंधू सगळे साज करत आहोत सिंधू दैत्याचा वध. या समर युद्ध भूमीमध्ये पराजय झाला तो परमपिता ब्रह्माचा. हे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने पळ काढला. ब्रह्मदेवाने समर युद्ध भूमीमधून पळ काढला. सत्य लोक हस्तगत झालं. सत्य लोकांचा स्वामी झाला. हा असुर सम्राट सिंधू. हा असुर सम्राट सिंधू आणि ब्रह्माच्या शिहारा सराव झाला. ब्रह्माच्या शिहारा सराव झाला असुर सम्राट सिंधू. सिंधू सिंधू सत्य लोकांवर साम्राज्य पसरवलं. सत्य लोकांचा सम्राट असुरांचा राजा दैत्य सम्राट सिंधू. दैत्य सम्राट सिंधू सगळे सादर केलं आहोत सिंधू दैत्याचा वध. सिंधू दैत्याचा वध. दैत्याचा
यावे यावे मुनिवर्य कोणती शुभवार्ता आली तेवढी कथन काय म्हटलं. नारायण नारायण कसं सांगू श्री हरी विष्णू देवा. त्या सिंधू दैत्याने सर्व देवांना सर्व पीक फळ करून सोडलं आहे. या भूमीवर दानवाच्या नृत्यात जागाही करणे आणि आता थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने काय करणार आहे तो आपण सावध राहा म्हटलं. काय मुनिवर्य येतो होईल. हॅलो आलेला पाशू असा आहे श्री विष्णू दाणोदुडे पंढरपूरचे वारकरी यांच्याकडून नारदाने गायलेल्या आताच्या गीतासाठी 101 रुपयाचा पैसे दिला आहे. मंडळ त्यांचं शतशरणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हेच काय ते वैकुंठ, हे विष्णू साकार तुझं वैकुंठ, संभाळ तुझं वैकुंठ. हा असुर सम्राट तुला आक्रमण करतोय. हा असुर सम्राट तुला आक्रमण करतोय. हे विष्णू देवा, समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न बाहेर आली. त्यातून एक अमृत कलश, हे देखील रत्न. तू वैदिक हे अमृत आमच्यापासून वंचित ठेवलं. हे वैकुंठात कदापि मिळणार नाही. हे विष्णू देवा, हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करणार आहे आणि माझं राज्य. हे वैकुंठ तुला कदापि मिळेल. तुझ्या अंगात हिंमत असेल तो हा इच्छा तयार. वैकुंठात अधिपती भगवान शेष नारायण ज्याने सृष्टीचं पालन केलं असा हा भगवंत शेष नारायण आणि याच्या वैकुंठावर आक्रमण करतोय असुर सम्राट सिंधू. सर्व देवाला पुस्तकं सोडलं आणि आता हा वैकुंठ त्याचा अधिपती होणार आणि या समोर युद्ध वैभव साधन केलं आहोत. विष्णू आणि सिंधू यांचं हलवट युद्ध. विष्णू आणि सिंधू यांचं हलवट युद्ध. मी तुझा पराक्रम पाहून मी तुझ्या प्रसन्न आहे. काय पाहिजे तो मागून घे. हे विष्णू देवा, मला प्रसन्न झालंय. पण तो सांगत तू माझ्या गंडकी नगरीत जाऊन तू माझी चाकरी कर. हे काय? वैकुंठ नगरी, हे वैकुंठ. मला वैकुंठाचा सम्राट, वैकुंठाचा अधिपती, हा असुर सम्राट, असुरांचा राजा सिंधू, वैकुंठाचा स्वामी झाला हा सिंधू. नारायण पहा पहा तुम्ही डोळा, पहा पहा तुम्ही डोळा माझा शिवशंकर भोळा. हो माझा शिवशंकर भोळा, हो माझा शिवशंकर भोळा.
सर्व देवांना सळो की फळं करून ठेवलं आहे आणि आपल्या अखंड नगरीमध्ये बंदिस्त करून ठेवलं आहे आणि आता थोड्याच वेळाने तो आपल्या बाजूने जात होता की आपल्या बाबाला म्हटलं, "येतो मी." हे शंकरा हात खायचं कैलं हे शंकरा जगाचा सारीपाट खेळ खेळणारा डोबरा तुझा हा सारीपाटाचा खेळ मोडण्यात अरे तुला क्या तू सर्व देवाला जिवासला आहे तुझा आपल्या नीतीला आहे हे शंकरा म्हणे माझा अंत अरे ते सारे देव माझ्या गंडकी नगरीत आहे अरे तुला क्या तुझा का शिकवण असेल तू शिकवण देवांचा देव महादेव आणि कैलासाचा स्वामी शिवशंकर भोळा आणि असुर सम्राट सिंधू हा दोघांचं या कैलासावरील युद्ध आता मध्ये त्रिशूळ धारण करून दानव मनुष्याचा त्रास करून हा भगवान शिवशंकर सिंधू दैत्याचे युद्ध करू लागला झालं हा कैलासाचा अधिपती कैलासाचा अधिपती झाला हा सिंधू सर्व देव सैन्यावर बोलवले सर्व देव सिंधू दैत्याच्या अपोशान सैन्यावर बोलवले सर्व देव भयभीत होऊन सैन्यावर भगवान शिवशंकरा हे शेष नारायण या सिंधू दैत्याने सर्व देवांची राज्य हस्तगत करून सर्व देवांना पाठवले गेला आहे हे शंभू महादेवा या सिंधू दैत्याचा वध करून आणि यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो म्हणजे नारदाची प्रतीक्षा करायला हवी नारायण नारायण संकट पडले भारी देवांवरी बंदिश केले त्याने गंडकी नगरी संकट पडले भारी देवांवरी बंदिश केले त्याने
त्याने सारे त्रिभुवन हस्तगत केलं आहे. सर्व देवांची राज्य हस्तगत त्रिखंडता स्वामीला आहे. तेव्हा मुनिवर्या त्या सिंधू दैव्याच्या उद्याचा पैसा का म्हटलं? नारायण नारायण देव यावर एकच उपाय आहे. शिव पार्वतीचा पुत्र गजानन, या गजाननाची सर्वदेव म्हणून आराधना करा. तोच काहीतरी यातून मार्ग काढेल. येतो मी. नारायण. भगवान शिवशंकरा, आपण सर्वदेव मिळून त्या गजाननाचा धावा करूया. चला तर. संकट पडले देवावरती, संकट पडले देवावरती, मंद तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न आहे. त्या सिंधू दैत्याने तुम्हाला फार त्रास दिला आहे. त्या सिंधू दैत्याचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी लवकरच महेश्वर या नावाने पार्वतीच्या उदरी अवतार धारण करणार आहे. कृतयुगामध्ये मला विनायक म्हणतात. मी त्रेतायुगामध्ये महेश हे नाव धारण करतो. द्वापार युगामध्ये मला गजानन असे म्हणतील आणि कलियुगात धूम्रकेतू हे नाव मला प्राप्त होईल. तथास्तु तथास्तु. माझ्या जीवावर करणारा एक येत नाही. या साऱ्या तिकडं आज मी अमर
अरे मार झालं नारायण नारायण आता त्या देवांना बरेच दिवसांनी माझी आठवण झाली याची थोड्या वेळ वाट पाहिलीच पाहिजे तिकडे तिकडे शोध शिकारे तिकडे तिकडे शोध शिकारे फिरशील वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी तिकडे तिकडे शोध शिकारे तिकडे तिकडे शोध शिकारे फिरतील वेडा भरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी हे नारद म्हणे नारायण नारायण अरे या साऱ्या तुखंड या सिंधूचा जय जयकार होत आहे सिंधूचा हे सारे देव माझ्या गंडकी नगरी अरे माझ्या नारायण नारायण असा आनंद रे बेहोश होऊ नकोस म्हणजे तू अजून विजय झालेला नाही हे नारद अजून कोणता वीर आहे सिंधू दैत्या तू सर्व देवाला गंडकी नगरीमध्ये बंदीच केलं अरे अमर झालोय परंतु सर्व देव मिळून त्या गजाननाची आराधना केली आहे आणि गजानन देव प्रसन्न होऊन आपल्या मरणाची निश्चिती करत आहे हे नारद म्हणे गजानन माझ्या मरणाची निश्चिती करीत आहे आणि त्याच्या अंगात किती सामर्थ्य आहे ना तेच पाहिजे हे या साऱ्या तिखंड या सिंधूचा जय जयकार सिंधूचा नारायण सिंधू दैत्य तो काळच खरवे ए काळत नाही हा सिंधू ठरलाय या देवांना ना मारण आणि माझं राज्य हे माझं हे देव सैना मैना पडत आणि गंडाकी नगरी
या गजाननाचा समाचार नारदा! या असुरांना अमरत्वाचा असा अभिमान झाला की मरणाची भीती राहत नाही. दिन दुबळ्यांचा तू कैवारी भक्त जनाला तू धारी माझ्या लंबोदराचे गोड नाम नौका माझी किनाऱ्याला लाव. माझ्या लंबोदराचे गोड नाम नौका माझी किनाऱ्याला Thank you.